हॅलो फ्रेंड्स. सो आपण या लेक्चरमध्ये नास्तिक दर्शन स्टार्ट करणार आहोत आणि त्याचे जे पुढचे दर्शन आहे 3 दर्शन ते बघणार आहोत. ओके, सो सर्वात पहिले समजून घेऊया की नास्तिक दर्शन म्हणजे काय. सो नास्तिक या शब्दाचा अर्थ की जे परलोकाला मानत नाही त्याला नास्तिक असे म्हणतात. ओके, सो बघा इथे दिलेलं आहे आपल्याला नास्तिक दर्शन का म्हणतात त्यांना, कारण ते परलोकाला मान्य नाही करत, ईश्वराला मान्य नाही करत आणि वेदांना सुद्धा मानत नाही. बघा, मानत नाही म्हणून त्यांना नास्तिक दर्शन म्हणतात. ओके, म्हणजे त्यांचा विश्वास नाही ईश्वरावर, असं आपण परलोकावर, ठीक आहे, मोक्ष प्राप्तीवर त्यांचा विश्वास नाही. ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे बघा चार्वाक दर्शन. ओके, आता चार्वाक शब्दाचा अर्थ कसा आहे की प्राचीन काळामध्ये चार्वाक म्हणजे जो मधुर बोलणारा, गोड बोलणारा, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होता. अजून अर्थ असा होता की चारू, ठीक आहे, म्हणजे जे आवडीची गोष्ट करणारा, म्हणजे जो मनुष्य त्याला जे पाहिजे तो बिनधास्तपणे करतो, कशाचाही विचार करत नाही, पाप पुण्य याचा काही विचार न करता त्याला जे गोष्टी आवडतात ते डायरेक्ट करतो, तर त्याला चार्वाक असे म्हणायचे. ओके, सो बघा आता याचे कर्ता कोण आहे, तर आहे ते देवगुरु बृहस्पती हे कर्ता आहे. ओके, तर पर्याय काय आहे याचा, लोकायत दर्शन. ओके, लक्षात ठेवायचं, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट. नंतर प्रकार कोणता येतो तर तो हा नास्तिक दर्शनामध्ये येतो. ओके, त्यांनी पदार्थ काय सांगितले आहे, 4 मानले आहेत आणि ते सुद्धा ते जे पंचमहाभूत आहे ना त्याच्यापैकी 4च महाभूत त्यांनी मानले आहेत. तर कोणते कोणते मानले आहे बघा, पृथ्वी मानला आहे, आप मानला आहे, तेज मानला आहे आणि वायू मानले आहे. यांनाच ते 4 महाभूत मानले आहे आणि यांना ते पदार्थ मानले आहे. ओके, सेम. आणि आत्मा स्वीकारला नाही. सो चार्वाक दर्शनाने आत्म्याला स्वीकारले नाही, की त्यांचं म्हणणं आहे की आत्मा हे नसतो आमच्यामध्ये. आणि नंतर काय बघा, तर त्यांचं म्हणणं आहे की 4 महाभूतांच्या संयोगातून चैतन्याची निर्मिती होते. म्हणजे हे जे 4 महाभूत आहे बघा, इथं आकाश नाही, आकाश महाभूत. ओके, सो बघा, तर या 4 महाभूतांचा संयोग झाल्यानंतर चैतन्याची जी कॉन्शियसनेस आहे त्याची निर्मिती होते, असं त्यांचं मत आहे. आपण त्यांनी आत्म्याला मानलेला नाही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर प्रमाण किती मानलं आहे, एकच मानलं आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे बघा, ते प्रॅक्टिकल नॉलेजवर, म्हणजे ते नास्तिक दर्शन आहे ऑब्विसली. सो त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण मानले की त्यांना जी गोष्ट दिसते आहे ती रिअल आहे, ते मानतात. ज्यांना ती गोष्ट दिसतच नाहीये ते गोष्ट अस्तित्वातच नाही असं त्यांचं मान्य आहे. ठीक आहे, जसं की ईश्वर दिसत नाही म्हणून ते त्यांना मान्य करत नाही, आणि सपोज काही गोष्टी दिसतात त्याला ते मान्य करतात, असं त्यांचं मत आहे. म्हणजे प्रयोजन काय आहे तर इहलौकिक सुख प्राप्ती. बघा किती डिफरन्स आहे आस्तिक नास्तिक मध्ये. आस्तिक मध्ये बघितलं होतं तर त्यांना परलौकिक सुखप्राप्ती पाहिजे होती, मोक्ष प्राप्ती पाहिजे होती, पण याच्यामध्ये त्यांना इहलौकिक सुखप्राप्ती, की या पृथ्वीवरच सुख आपल्याला मिळवायचं आहे, असं त्यांचं प्रयोजन आहे. त्यानंतर सिद्धांत बघा काय आहे, यावत जीवेत सुखम जीवेतर अस्ति मृत्यू अगोचरम भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृतः. ठीक आहे, हा श्लोक आहे. तर बघा, तर यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण एखादा मृत झालेला देहाचा पुनर्जन्म होत नाही. म्हणजे त्यांचं असंच म्हणणं बेसिकली की जोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये प्राण आहे, ओके, लाईफ आहे, तोपर्यंत आपण खूप कष्ट करून, म्हणजे पराकाष्ठा करायची प्रयत्नाची, म्हणजे हार्डवर्क करायचं, आपल्याला जी काही गोष्ट लागत आहे ती प्राप्त करायची. पैसा लागत आहे तो कमवायचा, काय दुसरं सुख पाहिजे ते कमवायचं. ओके, सो आपल्याला जी गोष्ट आवडते ती प्राप्त करायची, प्रयत्न करायचे तिच्यासाठी खूप सारे. ओके, आणि प्राप्त करायचं आणि सुख मिळवायचं, आणि हेच आपलं सुख आहे अल्टिमेट, असं यांचं म्हणणं आहे चार्वाक दर्शनाचं. का, कारण बघा एकदा का देह हा मृत्यू झाला म्हणजे आपली बॉडी जेव्हा आपण डेड होईल तर ती बॉडी तिचा पुनर्जन्म होत नाही, असं यांचं मत आहे. ओके, म्हणून तर बघा यांनी म्हटलं आहे की श्रद्धेमुळे सिद्धांत तयार होत नाही. म्हणजे की सिद्धांत म्हणजे आपण म्हणतो फिलॉसॉफी, एक थेअरी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपली श्रद्धा असेल कोणावर तर आपण त्यांचंच ऐकू, आपण आपलं जी विवेक बुद्धी आहे
तिचा वापर करत नाही. सो त्याच्यामुळे सिद्धांत देखील निर्माण होत नाही, तयार होत नाही, असं यांचं मत आहे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय चार्वाक दर्शन आणि सिद्धांत काय म्हटलं आहे की प्रत्यक्ष हेच अस्तित्वात आहे, जे प्रत्यक्ष आहे तेच अस्तित्वात आहे आणि कर्मफल, मोक्ष, पुनर्जन्म यांचे प्रत्यक्षाने ध्यान होत नसल्यामुळे त्याचा स्वीकार केला नाही. म्हणजे ते चार्वाक दर्शन आहे ते एक मॉडर्न टाइपची फिलॉसॉफी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, की जसं आपल्याला जी डोळ्यांनी जी गोष्ट दिसते आहे तीच रिअल आहे असं ते मानतात. जी डोळ्यांव्यतिरिक्त जी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, डायरेक्ट जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, जिचे ज्ञान होत नाही, ते सर्व खोटं आहे असं त्यांना मान्य केलं आहे. म्हणजे त्यांनी ते स्वीकार नाही केला. जसं की कर्मफल, की हे कर्म केल्यावर याचं फळ भेटेल नंतर कधीतरी. सो हे आपल्याला डायरेक्ट दिसतंय का? नाही, ते आपण एक लॉजिक लावतोय. सो ते एक मोक्ष म्हणजे मरणानंतर मोक्ष प्राप्त होईल, ते पण आपण एक लॉजिक नुसार म्हणतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुनर्जन्म, कारण आपल्या बॉडी डेथ झाल्यानंतर ते डिकम्पोज होते. त्यांचं म्हणणं आहे की पुनर्जन्म सुद्धा एक लॉजिक मानतो आपण, ते डायरेक्ट असं काही नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे स्वीकार केलेला नाही. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे तर राजा हाच ईश्वर आहे, म्हणजे त्यांनी ईश्वरांना मानलं नाही, बरोबर. तर ऍज अ ईश्वर म्हणजे ईश्वरासारखं, म्हणजे जसं आस्तिक लोक जसे ईश्वराला मानतात तसंच त्यांचं म्हणणं आहे की राजा हाच आपला ईश्वर आहे. म्हणजे बघा, त्या काळामध्ये राजे होते, यांच्या काळामध्ये राजे होते, बरोबर. सो राजाच हा जनतेसाठी सर्व करायचा, प्रजेसाठी, त्यांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या राहण्यापर्यंतच्या सर्व सोयी राजाकडे असायच्या. सो राजा जो आहे तो प्रजेसाठी ईश्वर हा मानला जायचा, त्याच्यामुळे त्यांनी ईश्वर राजालाच मानले आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं असे की अर्थ म्हणजे द्रव्य प्राप्ती आणि काम म्हणजे इच्छापूर्ती ही दोनच पुरुषार्थ जीवनाची ध्येय आहे. म्हणजे ते म्हणतात ना की ते लॉजिकली सांगणारे फिलॉसॉफर होते. ओके, की त्यांचं म्हणणं आहे की अर्थ म्हणजे द्रव्य प्राप्ती, म्हणजे गोष्टी विकत घेणे, पैसा प्राप्त करणे. ओके, छान कपडे घालणे, छान जेवण आहार घेणे. आणि काम म्हणजे इच्छापूर्ती, म्हणजे आपल्या मनासारखं गोष्टी करणे. सो हे जे दोन आहे तेच जे आहे ते जीवनाची ध्येय आहे, तेच दोन जीवनाचं एक मोटिव्ह आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोक्ष प्राप्ती हे सर्व नाही आहे असं चार्वाकांचं मत होतं. ठीक आहे. आणि त्यांच्या मतानुसार सुख म्हणजेच स्वर्ग आणि दुःख म्हणजेच नरक होय, कारण ते प्रेझेंट मध्ये या आपण म्हणतो ना दुनियात जगणारे ते होते. पण त्यांच्या मते असं होतं की सुख हेच स्वर्ग आहे, म्हणजे ही गोष्ट करून आपल्याला सुख मिळालं तर ते स्वर्ग मानू, आणि ती गोष्टीमुळे जर आपल्याला दुःख मिळालं तर ते नरक मानू, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. तर त्यांनी आता हा एक वाद मांडला आहे, स्वभाववाद. ओके, हा सिद्धांत त्यांनी मानला आहे. म्हणजे काय तर जी पृथ्वी, आप, तेज, वायू हे महाभूत आपण ज्या बघितलं ते 4 महाभूत त्यांनी स्वीकारले आहेत. सो त्यांच्या मनानुसार पृथ्वी, आप, तेज, वायू हे महाभूत एकत्र आल्यावर स्वभावतः चेतना निर्मिती होते. म्हणजे जसं आस्तिक दर्शनामध्ये ईश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली आहे ते सांगितलं जातं, तसंच नास्तिक दर्शनामध्ये चार्वाकानुसार हे जे 4 महाभूत आहे यांनीच जी आहे ती चेतनेची निर्मिती झाली आहे स्वभावतःच, म्हणजे आपोआपच झाली ती, तिला कोणत्याही एक्सटर्नल फोर्सची गरज पडली नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजेच की सृष्टी स्वभावतच निर्माण झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे जे वर्ल्ड आहे, ही जी पृथ्वी आहे ती स्वभावतच, म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस येत गेले, एक सिरीज ऑफ इव्हेंट झाले आणि पृथ्वी तयार झाली असं त्यांचं मन आहे. कोणत्या म्हणजे ईश्वराने ती तयार केली नाही असं यांचं मत आहे. ठीक आहे. ते याला स्वभाववादालाच नॅचरलिझम असं देखील म्हणतात. ओके, आपल्या मॉडर्न लँग्वेज मध्ये. ओके, सो हे सुद्धा येऊ शकतं क्वेश्चन की स्वभावात कोणी स्वीकारला आहे, तर चार्वाकांनी स्वीकारला आहे असं आपल्याला तिथे लिहिता आलं पाहिजे, किंवा त्यांचं ते बृहस्पती त्यांचे करता हा लिहिला आला पाहिजे. ठीक आहे. सो असे हे चार्वाक दर्शन आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल तर मला डाऊट विचारा. ओके, याची नोट्स देखील अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. 1111 मध्ये नोट्स प्लस क्वेश्चन पेपर
आणि 99 रुपीज मध्ये फक्त श्लोका डायरी 4 सब्जेक्टच्या तुम्हाला अवेलेबल ह्या आहेत. ओके, त्याचे सॅम्पल टेलिग्रामवर अवेलेबल केलेले आहेत. ओके, जर पाहिजे असतील तर इंस्टावर DM करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट बघा, काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.